कृष्ण हरी माऊली. तर सध्या आपल्या वारीचा आहे ना एक शेवटचे 3 दिवस राहिलेत आणि तर तुम्ही कुठल्या वारकऱ्याचा विचारलास त्याच्या आयुष्यात सर्वात जास्त सुखाची झोप कुठं त्याला लागते तर ती असते त्याची रावटी. आपल्या नॉर्मल जर माणसं झालं तर ते असतं आपलं घर, पण एका वारकऱ्याची जेव्हा तुम्ही गोष्ट का बघता ना ते असते आपली रावटी. तर तुम्हाला आज मी आहे ना माझ्या रावटीचा होम टूर देणार आहे. म्हणजे मी इथं आम्ही राहतोय म्हणजे गेले पुण्यापासून ते आपल्या पंढरपूर पर्यंत जिथपर्यंत आपला प्रवास चालणार आहे ती जागा जी आम्ही आमच्या सोबत घेऊन फिरतो आणि चालतो ती जागा. भेटूया आपल्या रावटी मधल्या सगळ्या 25 मेंबरला. बघूया कोण कोण आहे. आपली जी रावटी आहे ना त्यात मोजून आहे ना 3 जागा आहेत. एक आपली किचन स्पेस आहे जिथे की सगळे स्वयंपाक वगैरे बनवतात, आणि दुसरी म्हणजे आपली राहण्याची झोपण्याची जागा, आणि तिसरी आमच्या महागारी दिसणारी आपली गाडी. भारी का नाही? चल बघू सुरू करू आपल्या. आज आहे ना भरपूर जास्त गर्दी आहे, म्हणजे रोज इथं एवढी गर्दी नसते. मोजून आम्ही 4-5 जण असतो. म्हणजे आपले बापू झाले, काका झाले, नंतर अण्णा झाले आणि आपले तिकडे असणारे काका. तर बघूया आज कोण कोण आहे. तर काहीतरी बनवणं चालू आहे. काका काय बनवणार आहे आज? काय बनवताय आज? तोडका आणि पोळी भाजी सपक वरण. आता काका बोलत नाही कारण कॅमेरा समोर आहे, नाही तर माझा नाही बोलतात ते. हे आपले बापू आहेत. कारण बापूने एवढं उशीर वेट करून लावला माहिती आहे मी पॉवर बँक चार्ज कर बापूंकडे गेला, बापू माझ्या वाढवत बसले आणि मी कुठं फिरवतो बाहेर. हे आपले बापू आहेत. पॉवर बँक कमी झालता त्यासाठी मी तिथे थांबलो होतो आणि त्याचं पूर्ण केला आणि मग पॉवर बँक आपल्या उपयोगात आणला. त्यानंतर मग मी आम्ही येऊन स्वयंपाक बनवला, सगळ्याला जेवू घातलं आणि जेवण केल्यानंतर सगळ्यांनी आराम केला. त्याच्यानंतर 5 वाजता आम्ही चहा दिला सगळ्यांना आणि संध्याकाळी परत आम्ही डाळ खिचडी बनवली. आम्ही डाळ खिचडी आणि कढी बनवली. एवढं भारी बनवतात ना काका सगळे जेवण. म्हणजे आहे ना हॉटेल माग पडेल, हॉटेल कुठलं पण. हे आपले दुसरे काका. काय काय बोला तुम्हाला? काय नाही, वारी चांगली आहे, माऊली करपा चांगली आहे, सगळं महिला मंडळ आहे, सगळं दिंडी मोठी आहे मस्त. काका काहीच बोलत नाही कारण कॅमेरा चालू आहे. कारण कॅमेराच्या भाग सगळे वाट पडतात माहिती का. आता कोण बोलायला तयार नाहीये. हे आपलं कोण काका वारी भारी चांगली चाललेली आहे. माऊली दिंडी पहिलीच वेळ आहे, एकदम नंबर 1 सोहळा आहे. भरपूर एकदम आनंद आहे. सगळे स्क्रिप्टेड बोलायला काय आता काय करू मी. पुढे जाऊ आपण. ह्या आपल्या आई ज्या की जेवण तयार करतात. आता कोण बोलायला तयार नाहीये. दिंडीचं वातावरण चांगलं आहे, पंढरपूरला पायी चालायचं, अशी मजा करून भगवंताचं नाम हरिनाम करून स्वयंपाक करायचा, भाज्या करायच्या. आज कोणच नाही बोलत आहे. काका तुम्ही आता बोलले नाही तर बघा आता कोण बोलणार झालंय. आता काका आज इथं कसं काय तुम्ही किचन मध्ये नाही तुम्ही आज? किचन मध्ये नाही आज तुम्ही? हे 4थं वर्ष माझं. नाही तुम्ही किचन मध्ये नाही म्हणलं आज. आज किचन मध्ये नाही आज. हा सुट्टी. हा सुट्टी. इकडे अण्णा गेले बा. अण्णा दाखवतो. अण्णा हो का, हे आपले अण्णा आहेत. म्हणजे 2 दिवस झाले आजारी पडले, प्रवेश करतात तेव्हापासून. मे बी जेव्हा नव्हतं ना काल तरी तिकडे पर्यंत पाठवलं, 2-3 जणांना पाठवलं त्यांनी. हे आपले अण्णा आहेत. आता बाकीच्यांना भेटूया आपण. इथं पुढे आपली रावटी आहेत, टेंट आहे. काका काहीतरी काम करायचं बघा आता. काका तुम्हाला काय बोलायचंय का? आम्हाला काय बोलत नाही, आम्हाला नीट करायचंय आणि दिंडीवाली सेवा करायची आणि त्या दिंडीवाल्याला चांगलं बसायला असावं, तिथं पंक्ती बसवायच्यात आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही ही जागा नीट करायलो. काकांना काम करू आता. पुढे जाऊ आपण मस्त वेगळी. मधलं भेटू आपण मस्त वेगळी. काका तुम्ही सांगा. काय नाही, सेवा करायची आपल्याला इथली. हॅलो, चालेल काका फोनवर बोलतात. वारीला वरचा येतो. आता कोण बोलणार नाही. बघ आता कॅमेरा सुरू झालाय ना, आपण बाकीच्या काकांना भेटू आता. काका काय करताय? तंबाखू कृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना, हे पहिलेच होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही दिंडीचं असं नियोजन आहे. जवळजवळ 35 वर्ष झाले आमच्या गावची दिंडी दररोज पायी आळंदी ते पंढरपूर पायी चालते सर्व लोक. ही सेवा आपापल्या तर्फे, आम्हाला काय कोणाची काही पंक्ती वगैरे काही नसते. आम्ही करतो विशी म्हणून हे सगळं, आणि ही परंपरा चालू राहावं म्हणून हे कायमस्वरूपी करण्यासाठी यावर्षी जास्ती अट्रास केला. कारण जुने माणसं थकले ना, कुठपर्यंत करणार आहेत. त्याच्यामुळे ही नवीन थडी उभी केली.
त्यामुळे व्हावं आपल्यामुळे त्यांना घडावं त्यांच्यामुळे आपल्याला बी हा, ही पुण्याची काम आहे. इथं जाती धर्माचा काही संबंध नाही. हा. सर्व जाती धर्माची एकच इथं. त्याच्यामुळं दिल्लीमध्ये काही तसलं काही होऊ शकत नाही. काका आता कॅमेऱ्यावरती आहेत ना ते सेम बाहेर पण आहेत म्हणजे बाकी सगळे घाबरत होते बोलायला पण काका काय कंप्लीट आहे अजून. हा एकमेकाचा हे करू अवघे धरू सुपंत हा मार्गच त्यो आहे. चालत चालत पाहिजे आपली दिंडी थकवा येत नाही कसलं काय नाही ऊन नाही वारा नाही कशाची तमा न बाळगता आम्ही या दिंडीत उत्साहाने चलतो. कंटाळा येत नाही काही नाही काय नाही किती पाऊस येऊ द्या वारं येऊ द्या ऊन असू द्या काही भेटो न भेटो पण भेटतंय खायला प्यायला सगळं वाटणी सगळे आनंदाने लोक करतात. मुली तिली घेऊन खातो. हम्म. आमची भूक भागती आम्हाला काही एवढी आवश्यकता लागत नाही. अशी पंढरीची वारी आहे. काका आता उद्या मुक्काम आहे का नाही आपल्या कुठं? उद्या मुक्काम आहे ना. डायरेक्ट आता आपण आता कसं ठरते कोणा पंढरपूरला जावं लागते काय का मध्ये भेडी शोगाला करते. आता हे कार्यकर्ते अवलंबून राहिले हा. भिशी मालक जे असतील ते म्हणले थांबायची इथं थांबलो हा, चालायचं म्हणजे चालले आम्ही त्यांच्या मागे चलतो ना. हा. कारण त्यांनी सांगितलं ते करायचं बस जे करते ते जेवायला काही करू काही ते समाधानाने खातो. तसं काय नाही हे काम नाही केलं ते काय नाही असं कधीच म्हणत नाहीत. कारण त्यांना बी उत्साह असावा पुढच्या वर्षी करावं आपण काही आपल्याला त्रास देत नाहीत वारकरी या हेतून चलतो. काका मी किती त्रास दिला तुम्हाला? नाही नाही तुम्ही तर खूप आनंद झाला तुम्ही आलात त्यावेळेस पासून काका तुम्ही आम्हाला इतका आनंद झाला इतके हास्य चेहरे नव्हते अगोदर. तुम्ही दोघं आल्यापासून आम्ही हसायचो कारण तुम्ही बोलके म्हणून आम्ही बोलायला कारण जे बंद होते खाऊ द्या, खाऊ द्या. नाही जे बोलत नव्हते होय माऊली हा, तुम्ही जे जे आमच्यातले बोलत नव्हते ते बोलकी गेले हा. याला धन्यवाद देणं कर्तव्याचे. हा आता पुढच्या वर्षी येणार आहे मी परत एकदा. बरं, धन्यवाद येण्याबद्दल या ना मग सुरुवातीपासून यायचं आळंदी. आळंदीपासूनच. ठीक आळंदीपासून दिंडीतच आमच्या हा आमच्या दिंडीत याचं दरवर्षी. येणार की आता आपली आहे ती. मानली का आपली? आपली दिंडी आहे ती. हा. आपल्या दिंडीत आम्हाला आनंद झाला तुम्ही आले म्हणून. विशेष माऊली आम्ही जोडीनं आलो हम्म. दोघं नवरा मी हा. तिला घरच्याला म्हणलं चल कारण मी कसं एकदा बघून घ्या बघून घेतल्यानंतर आमचा मित्र हे माझ्या दारासमोर राहतोय त्याला बळत आणलं. मी काय म्हणलं चल बाबा कसं वारी बघ हा. हे बाकीचं बघितलं किती बी चार धाम हे वगैरे होत हा. राहतील पण वारी सारखा महिमा कुठंच नाही. नाही, मातले माझी येते वारी हा, मध्ये माझा आल्यापासून. म्हणजे उत्साह आनंद नाचायचं हिंडायचं काय काय विचारू नका काय. आता उद्यापासून मी पाय येणार तुमच्यावर. ठीक आहे धन्यवाद आल्याबद्दल या 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 आम्ही आहेत सोबत हा. मस्त नाचू फुगड्या खेळू. आता तुम्हाला दुसरीकडे दाखवत होता. आता धावात आम्ही पळालो हा, धाव्यावर हा, ते पळवत लागते हा, ते धावा धावा मग तिथे लिहिलेलं होतं रांगोळी काढलेली होती. हा, माऊलीने कोणती रांगोळी काढली होती हा, त्या रांगोळीपासून आपल्या जेवढं पळणं होईल तेवढं हा. प्रत्येक वारकरी पळतो मीच म्हणून नाही आपण हा. आपल्या दिंडीतले म्हणून नाही जो तो माऊली आता ही माग पावली आता जी पालखी येईन माऊलीची त्या पालखी सोबतची सुद्धा पालखी घेऊन बी पळते. हम्म. की आनंद इतका इथं आल्यावर की तो कुठंच नाही तो आनंद. ठीक आहे माऊली या हरी. धन्यवाद. हा माहिती काका झोपलेत आपले त्यांना विचारू आपण काय चाललंय. काका कसे आहेत? आनंद आनंद झोप झाली का नाही आज? झाली. काका आहे ना सकाळ सकाळी उठतं आणि ट्रक वर जातात पुढं आणि बाकी सगळी कामं बघत असतात. तुम्हाला काय बोलायचंय का कुणाला? कोणच बोलायला तयार होईना पुढे कॅमेरा समोर. आता बाकीचे भाऊ कुठे आहेत बाकी सगळे? आजी कुठे गेलाय? ते भेटू आपल्या सगळ्या भाई काल मी स्टोरीला फोटो टाकले होते ना त्या आजींना भेटूया. हो काय सगळ्यात आपल्या आहे ना सगळ्यात जुन्या आजी आहेत आपल्या. आजी तुमचं वय किती आहे? 80च्या पुढे बघा 80च्या पुढे आहेत आणि बघा आता हा. अजून कसे आहेत? टणटण आहे अजून. किती वर्ष झाली दिंडी करता तुम्ही? दिंडीला झाले 25च्या पुढे 30 वर्ष झाले असते. जेवढं माझं वय ना तेवढं त्यांनी हा. वारी बघितली बघा त्यांनी. इतकी वय बघितली. हा हो काय दुसऱ्या आजी आपल्या. आजी तुम्हाला काय बोलायचे? 20 वर्ष झाले दिंडी करते. चांगलं वाटतंय दुखणं नाही फुकणं नाही काय नाही. पुढे दर्शन होणार का आपल्याला परवा दिवशी? हा दर्शन झालं. या आता आहे ना आपल्या लाडक्या आजीना भेटू आपण. बघा हे आपल्या लाडक्या आजी आहेत. सारखं नाव घेत असतं माझं भारी वाटतं मला. आजी बोला की काहीतरी आता. बोलाले ना ते काय अहो इथं बोला बोला तुम्ही बोला तुम्ही. 7 वर्ष झाले 7 वर्ष हम्म 7 वर्ष झाले. आज तुम्ही आवाज दिला नाही मला कवा? सकाळी
मग मी म्हणलं आता हे उठीत म्हणलं सकाळी सकाळी इकडे बोलायचं बरं 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 चांगलं वाटतं हो. कोणाला बोलायला तयार आहे ना आज. बोलायला ना बाप्पा हसायची नक्कल आहे बाय काहीतरी मग असं भेट व्हा आपली कवा बिवा मी घरी आणणार तो म्हणलंय झालं का झालं. अशी आपली मोठी दिंडी आपली वारी बोरकरांची दिंडी एवढी सुंदर आहे ना सगळे माणसं 45 जण आहे आम्ही पण एक काही प्रत्येक माणूस एवढा भारी आहे ना की म्हणजे आहे ना आनंद येते म्हणजे फक्त आनंद येते. आणि हा आपला ट्रक आहे तिथे काका थांबलेत आणि ते सगळे आपले सगळे जे सामान आहे ना त्या ट्रक मध्ये असतं. अरे काका आले काका आले काका आले काका आले हा बघा हे मेन आहेत काका ते बोला आता. माईकच नाही बघा ते बघा कुठं पण इकडे माईक चालू आहे. आम्ही आता कमीत कमी 26 वर्ष चालू आहे हे दिंडीचं. व्यवस्थित येतो व्यवस्थित जातो. माऊलीचा आशीर्वाद आहे. पावसा पाण्याचं काय अडचण नाही काय नाही. पाय दुखत नाहीत. म्हाताऱ्या बाया येतात कोथाऱ्या बाया येतात तरी अडचण येत नाही. सुखरूप जातो सुखरूप येतो. जय हरी माऊली. एवढंच आता कॅमेरा चालू असला कोण बोलत नाही एवढं. नाही नाही, तू विचार प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ. नाही प्रश्न विष्णू नाही आपले घरगुती आहे सगळं. असं आहे का? मला वाटलं काही विचारायचं नाही नाही विचारायचं नाही आपलं फॅमिली 26 वर्ष झाले ना आपल्याला. बघा 26 वर्ष झाले. माझा आता 22 चालू आहे म्हणजे 22 वर्ष चालू आहे आता रनिंग आहे आणि तेवढं त्याच्या- अगोदरपासून मग तेव्हा तेव्हा पण त्यांची दिंडी चालू आहे. 26 वर्ष चालू आहे हे माऊली. 40-50 लोक घेऊन येतो. हम्म. एक वाहन करतो टेम्पो त्याच्यातून भिसी घेतो. त्याला खाऊ पिऊ घालतो. नाश्ता 2 टाइम जेवण चहा 2 टाइम हे असं दिंडी चालू आहे. कमीत कमी माझी 51 वर्ष पूर्ण हो ही अपेक्षा करतो. हाफ सेंचुरी नक्की होणार. हाफ सेंचुरी होऊन गेली. हा? आणि आमच्या सोबत दीपकराव पुणेकर पार्टनर ते आता आमच्या सोबतच येत पासून वारीला हे आमच्या सोबतच यावं ही अपेक्षा आता. धन्यवाद. काका जाऊ आपले कसे बाळग मजात काय चाललंय मग आता. काय नाही वाई करतो 35 वर्षापासून. आता 33 वर्ष चालू आहे. हा आता तितके हातपाय चालते तितके दिंडी गायची. बा म्हणजे इथं असणारा प्रत्येक माणूस आहे ना माझ्या वाया पाहिजे जास्त वेळा वारी बघून झालं यांचं. माझं फर्स्ट टाइम आहे आणि मी 22 वर्षाचं आहे आणि यांची 25-26 वर्ष वारी बघून झालेली आहे. आता पहिले आमची याकडे जमा करायची. आता भाकरी करायचे हा, आणि नंतर सुधारणा व्हायला लागली. हा. त्याची सोय चालू व्हायला लागली. हा. जिंदगी काय अपेक्षा आहे. बाकी वाय घरी सुखी जावा हा. सुखी यावा घरी हीच अपेक्षा आपली. हम्म. दुसरं काही नाही. पुढच्या वर्षी येऊ ना मी. हा या यंदा थोडंसं नवीन नवीन माणसं अवघड जातं. मग पुढच्या वेळेस स्वतः येऊन हा. माणूस येऊन जातो. हम्म. माझी बी आई 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 यंदा हा. दुसरं काय नाही आपलं. हम्म. आता आपण तिकडे जाऊया. तिकडे काहीतरी काम चालू आहे. कुकिंग सिस्टीम चालू आहे काहीतरी. हो इथं रोज काम करत. बापू बसलेत काका बसलेत आपले मोठे काका बसलेत आणि आपले अण्णा. बापू काय सध्या आम्हाला भाजीसाठी आम्ही कोथिंबीर निवडत आहेत. मी आहेत दीपकराव आहेत. आमचे दिंडी चालक राजेभाऊ आहेत आणि त्यांना सहकार करणारे पांडुरंग आंबोरे त्यांना आम्ही अण्णा म्हणतो. ते पण आपल्या सेवेत चांगले काम करतात. ते रावट्या वगैरे आम्ही येऊन पायी चालतो आणि ते आमच्या पुढे येऊन रावट्या लावतात. बाकीचं सामान पाणी आणणे भरून ठेवणे रावट्या लावणे किंवा बाकीचे तर ते सगळं व्यवस्थित काम करतात. आणि बाकीचे पण सहकारी आहेत. त्यांच्याबरोबर आमचा एक गणेश जाधव म्हणून आहे. तो पण सहकारी आहे. त्याच्यामध्ये तो पण फार मदत करतो इकडे तिकडे सगळे सामान वगैरे आणण्यासाठी. आणि किचनवाले आमचे आळशे काका आहेत. ते पण ते काय करतात स्वयंपाक बनवण्यासाठी आम्हाला खूप मदत करतात. हातात खलबत्ता आहे आणि पोळ्या वगैरे बनवण्यासाठी आमच्याकडे 2-3 महिला आहेत. त्या 3 महिला पण पोळ्या व्यवस्थित बनवतात. भाजी करण्यासाठी आमचे आळशे काका तिथे दिसतात आपल्यासमोर. ते पण व्यवस्थित हे करतात. आज माझी ही पहिलीच वेळ आहे या दिंडीमध्ये कारण मी सेवानिवृत्त झालेलं आहे. आणि मी पूर्वीच ठरवलं होतं की माझं सेवानिवृत्त झाल्यानंतर मी ही एक दिंडी एक पूर्ण करणार. त्यामुळे माझं हे जे काम जे आहे हे सफल झालेलं आहे.
आणि इथून पुढे मी या दिंडीमध्ये नेहमीच राहणार आहे. त्याच्यासाठी मी परत आणखी यांच्यासाठी आणखी याच्यात काय सुधारणा करता येईल त्यापर्यंत मी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत सुधारणा केलेल्या आहेत, त्याला चांगलाच मला या दिंडीतील लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. याच्यापेक्षाही आणखी माझे सहकारी दीपकराव आम्ही दोघांनी कालच ठरवलं की याच्यामध्ये आणखी काय काय नियोजन करायचं आहे ते पुढील वर्षी आम्ही चांगलं नियोजन करू. जय माऊली. जय माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. त्याला मस्तपैकी भेळ केली आम्ही आता मस्तपैकी. काकांना तिखट चालत नाही पण ते थोडे हे झाले, ते स्पेशल आहे आणि आपल्याला भेळ आहे. तर आता स्वयंपाक पण तयार होतोय, आता दुपारचं जेवण तयार होतंय आता मस्त. त्यांना खाऊ द्या बरोबर ते भेळ ते करतात. ना जे आजी आहेत ना ते आता चपाती वगैरे बनवत आहेत. म्हणजे आपल्या रोटी मेकर असतो ना त्यापेक्षा कितीतरी आहे ना स्पीडने आहे ना आजी आहेत ना आपल्या चपाती बनवतात. इथे काकांनी आता आहे ना भाजीचं वगैरे सगळं केलं काकांनी आणि काकींनी. आणि आता पुढं चपात्या करता येतात, आता म्हणतात ना आता चपात्या. पलीकडे आहे ना सगळ्या बाकीच्या काकी वगैरे आहेत ना ते काहीतरी गाणं वगैरे म्हणतात, अभंग वगैरे. त्यांचं अभंग ऐकू आपण, हो कसं काय म्हणतात भारी. पुढं आतमध्ये रावटीमध्ये जाऊन काकी काय करतात बघूया. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. जय जय गोपाळ माई, जय जय गोपाळ माई, जय जय गोपाळ माई, जय जय गोपाळ माई, जय जय गोपाळ. पूर्ण दिवस असाच जातो. म्हणजे सकाळ सकाळी 2 वाजता सगळे निघतात इथून विसाव्यावरून, त्यांनी पॅकिंग वगैरे करून. आणि नंतर एक नाही म्हणत तर एक 10 वाजेपर्यंत सगळे विसाव्यावरती पोहोचतात जिथं आपली जागा असते राहण्याची. म्हणजे अख्खा दिवस एवढा सुंदर राहतो ना, म्हणजे की आहे ना, म्हणजे आहे ना थोडं पण आहे ना घरची आठवण येत नाही, अजिबात येत नाही. काका बघतोय तिकडे काका सगळ्यांना लक्ष ठेवून असतं, म्हणजे कोण काय करतं वगैरे. कारण की त्यांची सगळ्यांची जबाबदारी, म्हणजे पंचायतचे अख्खे लोक आहेत ना ते सगळी जबाबदारी काकांवरती आहे. म्हणजे कुठं राहायचं, कुठं जायचं, कशी काय सोय होणार ते सगळं काका बघतात. सगळेजण आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. आजी आपल्या चपाती वगैरे करतायत. नंतर आपले काका ज्यांच्याकडे सगळं किचनची जबाबदारी असते ते कांदा वगैरे काहीतरी कापतायत, सोलतायत. आणि इकडं ह्या साईडला रावटीमध्ये सगळ्या अभंग वगैरे गातायत. आणि इकडं काही बाकीचे सगळे काका आहेत ना ते आराम करतायत. भारी लाईफमध्ये म्हणजे वारीमध्ये आले माहिती का. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी वारी केली पाहिजे.